साधी, सिंपल, टेस्टी, हेल्दी आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही भेंडीची भाजी. चिकट पण होत नाही, खायला पण टेस्टी. अशा भरपूर टिप्स दिल्या आहेत तुम्हाला मी, ज्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आहेत. म्हणून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल बरं का. अशी नवीन नवीन आणि सोपी रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा. चला तुम्हाला मी भाजी सांगते कशी करायची. करता करता साहित्य पण सांगते. गॅसवर कढई ठेवली मी. तिच्यात तेल भरपूर प्रमाणात लागेल, कारण भेंडीच्या भाजीला तेल हवं आहे. बघा 2-2.5 पळ्या तेल घेतलं मी. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे. आता जिरे पण छान झाले, भरपूर कांदा टाकायचा. भरपूर म्हणजे एक मोठी साईज कांदा चालेल. कांदा थोडा होत आला की आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची हे टाकायचं आहे. जास्त होऊ द्यायचा नाही कांदा. आता कढीपत्ता टाकूयात. का नाही होऊ द्यायचा, कारण भेंडी पण आपल्याला खूप वेळ होऊ द्यायची आहे तिच्यासोबत, त्यामुळे कांदा जळायला नको म्हणून. बघा हळद आणि धने पावडर ह्या 2च वस्तू टाकणार. नंतर तुम्हाला काय टाकायचं मी सांगते. हे आहे आमसूल पावडर. आमसूल पावडर का? भेंडी चिकट होत नाही. आंबट काहीही टाका तुम्ही. मग तुम्ही टोमॅटो टाका किंवा आता कैऱ्या आलेल्या आहेत, कैरी खिसून टाका, तरी पण भेंडी त्यामुळे चिकट होत नाही. नाही तर मग तळून घ्या भेंडी, त्यामुळे पण भेंडीतला चिकटपणा जातो. बघा. आणि हो, आपल्याला भेंडीवर झाकण ठेवायचं नाही आहे, कारण भेंडीमध्ये वाफ येते आणि त्या वाफेचं पाणी भेंडीवर पडून पुन्हा आपली भेंडी चिकट होऊ शकते. म्हणून आता मीठ टाकलं आहे आणि टोमॅटो टाकलं आहे. टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा. तुम्ही टोमॅटो जेव्हा कांदा टाकला ना तेव्हा टाकला तरी चालेल. आता भेंडी थोडी झाली म्हणजे अर्धी शिजून आली की त्याच्यानंतर तुम्ही तिखट टाकायचं आणि गरम मसाला. तेव्हाच आपली भेंडी हॉटेलसारखी लागेल बरं का. आता तुम्ही म्हणसाल अर्धी शिजल्यानंतरच का तिखट टाकायचं, कारण तिखट हे जळणार आधीच टाकलं तर. म्हणून आपल्याला अर्धी शिजल्यानंतर भेंडीमध्ये तिखट टाकायचं. बघा आता आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा. तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही तिखट, मीठ, हळद आणि दाण्याचा कूट पण. बघा बघा भेंडी चिकट नाही झाली आणि खूप छान टेस्टी, हेल्दी आणि खूप मस्त झाली. बघा याला हलवत राहायचं, नाहीतर भेंडी खाली लागू शकते. त्यामुळे आता कोथिंबीर टाकायची. झाली की हो आपली भाजी तयार. या खायला. भाजी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बघा भाजी, आणि ही तुम्ही डब्यात नेऊ शकता. मुलांना तर खूप आवडेल याची गॅरंटी देते मी, कारण माझ्या मुलाला पण खूप आवडते. आणि आरोग्य फायदे आहेत ते म्हणजे भेंडीमुळे शुगर कमी होते,
वजन कमी होते. डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी पण भेंडी खूप उपयोगाची आहे. म्हणून तुम्ही खात राहा, आनंदी राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. माझा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता हे मला सांगा, आवडेल मला ऐकायला. चला तर रजा घेते. बाय. उद्या भेटूयात पुन्हा नवीन रेसिपी घेऊन. ओके बाय.